नमस्कार मंडळी. आज आपण व्हेअर हा शब्द घेऊन वाक्य बनवणार आहोत इंग्लिशमध्ये. ओके, आणि ती मराठीमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला असेच व्हिडिओज मिळत राहतील. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, ज्यांना त्यांची गरज आहे. सो फर्स्ट सेंटेन्स, वेअर आर यू गोईंग. आता वेअर हा शब्द घेऊन मी क्वेश्चन, हे प्रश्न आहे हा. ओके, व्हेअर हा वाक्यात उपयोग होतो जेव्हा आपण कोणाला प्रश्न विचारतो. सो क्वेश्चन मार्क इथे ह्या पेजमध्ये दिलेलं नाही आहे, मी तिथे चूक झालेली आहे. तर क्वेश्चन मार्क्स पुढच्या वाक्यांमध्ये तुम्हाला मिळतील. वेअर आर यू गोईंग क्वेश्चन मार्क. तुम्ही कुठे चालला आहात. सो व्हेअर म्हणजे कुठे, गोईंग म्हणजे जात आहात. वेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे चालला आहात किंवा तुम्ही कुठे जाताय असं पण होऊ शकतं. नेक्स्ट इज वेअर इज दॅट बुक. ते पुस्तक, दॅट म्हणजे ते, बुक म्हणजे पुस्तक, आणि व्हेअर कुठे. तो वेअर इज दॅट बुक, ते पुस्तक कुठे आहे. राईट. द नेक्स्ट, वेअर इज युअर हाऊस. तुझं घर कुठे आहे. हाऊस म्हणजे घर, वेअर म्हणजे कुठे. वेअर इज युअर हाऊस, तुझं घर कुठे आहे. So we'll go to the next sentence. Where do you keep your books? तुम्ही तुमची पुस्तके कुठे ठेवतात किंवा तू तुझी पुस्तकं कुठे ठेवतो. Where do you keep your books? तुझी पुस्तके तू कुठे ठेवतो. Where. Next is, where can we go for holidays? आपण सुट्टी घालवायला कुठे जाऊ शकतो. कुठे, Where. सुट्टी म्हणजे हॉलिडेज, आणि गो म्हणजे जाऊ शकतो. वेअर कॅन वी गो फॉर द हॉलिडेज. आपण सुट्टी घालवायला कुठे जाऊ शकतो. गो म्हणजे जाणं, वेअर म्हणजे कुठे, आणि हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या. ओके, आता आपण शब्द बघूया. हू आर यू. हू म्हणजे तू. तर हू आर यू, तू कोण आहेस. तू कोण आहेस. Who are you? Next is, who has the book? वही कोणाकडे आहे. Who has the book? बुक म्हणजे वही किंवा पुस्तक. Who म्हणजे कोण. Who has the book? वही कोणाकडे आहे. मग किंवा ती वही कोणाकडे आहे असं. Now next, who is the leader of the group? Who is the leader of the group? लीडर म्हणजे प्रमुख. ओके, तर ग्रुपचा प्रमुख कोण आहे. हू म्हणजे कोण. हू इज द लीडर ऑफ द ग्रुप. ग्रुपचा प्रमुख कोण आहे. सो विल गो टू द नेक्स्ट. हू वॉन द प्राइज. हू वॉन द प्राइज. बक्षीस कोण जिंकलं किंवा बक्षीस कोणी जिंकलं. प्राइज म्हणजे बक्षीस आणि जिंकलं म्हणजे वॉन. हू कोण. हू वॉन द प्राइज, बक्षीस कोण जिंकलं. हू इज युअर रोल मॉडेल. तुमचा आदर्श कोण आहे किंवा तुझा आदर्श कोण आहे. रोल मॉडेल म्हणजे आदर्श. हू म्हणजे कोण. हू इज युअर रोल मॉडेल, तुझा आदर्श कोण आहे. ओके, आता व्हॅन बघूया. कधी. व्हॅन हा शब्द घेऊया. व्हॅन विल द शॉप ओपन. दुकान कधी उघडणार आहे. शॉप म्हणजे दुकान, ओपन म्हणजे उघडणं, आणि व्हॅन म्हणजे कधी. व्हॅन विल द शॉप ओपन. दुकान कधी उघडणार. राईट. द नेक्स्ट, व्हॅन विल द रेन स्टॉप. रेन म्हणजे काय, पाऊस. स्टॉप म्हणजे थांबणार. व्हॅन म्हणजे कधी. सो व्हॅन विल द रेन स्टॉप. पाऊस कधी थांबणार आहे. व्हेन इज युअर बर्थडे. बर्थडे म्हणजे वाढदिवस. व्हेन इज युअर बर्थडे. तुझा वाढदिवस कधी आहे. ओके. व्हेन कॅन यू अरेंज द मीटिंग. व्हेन कॅन यू अरेंज द मीटिंग. तुम्ही मीटिंग कधी आयोजित करू शकता. ओके, मीटिंग म्हणजे
मीटिंग, गेट टुगेदर. अरेंज म्हणजे आयोजित करणं. सो व्हेन कॅन यू अरेंज द मीटिंग? तुम्ही मीटिंग कधी आयोजित करू शकता? व्हेन डिड यू रिसीव्ह द अवॉर्ड? अवॉर्ड म्हणजे प्राईज, रिसीव्ह म्हणजे मिळालं. सो व्हेन डिड यू रिसीव्ह द अवॉर्ड? तुम्हाला बक्षीस कधी मिळालं? राईट. तर असे ही वाक्य आहेत. अजून वाक्य घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये मी येते. तोपर्यंत तुम्हाला अजून नवीन कुठल्या वर्ड्सवर सेंटेन्सेस करून पाहिजेत, वाक्य करून पाहिजेत, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.